आणि आता एक महत्त्वाची बातमी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे दसरा चौकात दाखल झालेत। राजेश क्षीरसागर यांनी 500 एकर शेती असल्याचा राजू शेट्टींवर आरोप केला होता। दरम्यान राजू शेट्टींनी क्षीरसागरांना बिंदू चौकात येण्याचं आव्हान दिलं होतं। माझ्या कथित 500 एकर शेतीचे कागदपत्र घेऊन या, नावावर करतो असंही आव्हान राजू शेट्टींनी दिलं होतं। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल? सध्या राजू शेट्टी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी क्षीरसागरांना हे आव्हान दिलं होतं, काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच शक्तीपीठच्या समर्थन आणि विरोधावरून सुरू झालेला हा सगळा वाद आता वैयक्तिक टेकेवर देखील येताना पाहायला मिळतोय। कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी काही दिवसापूर्वी राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप आहे तो केलेला होता आणि या आरोपावर उत्तर देताना राजू शेट्टी यांनी आवाहन केलेलं होतं की जर माझ्याकडे 500 एकर जमीन असेल आणि तशी कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही ती कागदपत्रे घेऊन या, ती 500 एकर जमीन मी विनाअट तुमच्याकडे द्यायला तयार आहे किंवा तुमच्या नावावर करायला तयार आहे। आणि हेच आव्हान घेऊन राजू शेट्टी आता बिंदू चौकामध्ये दाखल झालेले आहेत। राजू शेट्टी यांच्याबरोबर त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळते। काही कागदपत्र आपण बघतोय, आपले स्टॅम्प आणि इतर कागदपत्र देखील घेऊन राजू शेट्टी या ठिकाणी बक्षीसपत्र या ठिकाणी घेऊन राजू शेट्टी आल्याचं आपल्याला बघायला मिळते। गेल्या अर्ध्या तासापासून राजू शेट्टी आपल्या कार्यकर्त्यांसह या सगळ्या बिंदू चौकामध्ये थांबून आहेत। मात्र राजेश क्षीरसागर या ठिकाणी येणार आहेत की नाही याबद्दल कल्पना नाही। मात्र अजूनही आपण या ठिकाणी थांबणार आहोत, अर्धा ते पाऊण तास आपण या ठिकाणी त्यांची वाट बघणार आहोत, अशा पद्धतीची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतल्याचं बघायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय राजू शेट्टी यांच्यावर 500 एकर जमिनीचा आरोप वारंवार होत असतो। निवडणुकीच्या काळातही तो झाला आणि तोच आरोप राजेश क्षीरसागर यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाच्या एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये केला। आणि त्यानंतर राजू शेट्टी यांनी आव्हान दिलेलं होतं की जर ही कथित 500 एकर जमीन माझ्याकडे असेल तर ती कागदपत्र घेऊन या, ती कागदपत्रातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।